नमस्कार. लोकसत्ता लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आत्ता आहोत लोकसत्ता लाईव्हच्या न्यूजरूममध्ये. दुपारी 4 पर्यंत कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात हे आपण जाणून घेणार आहोत. राज्यामध्ये काय घडले, देशामध्ये काय घडले, हे सर्व आपण या बुलेटिनमध्ये बघणार आहोत. आपल्यासोबत लोकसत्ता लाईव्हची संपूर्ण एडिटोरियल टीम आहे. सुरुवातीला आपण जाणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीकडं. निर्भया बलात्कार प्रकरणात आज सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. हा निकाल काय आहे हे आपण ह्या बुलेटिनच्या सुरुवातीला जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहे माझा सहकारी कुणाल. कुणाल, काय बातमी आहे? बातमी अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाने या निर्भया बलात्कार प्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. चारही जे दोषी होते त्यांची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. आधी दिल्ली उच्च न्यायालयाने जो 2014मध्ये निकाल दिला होता त्याच्यामध्ये त्या फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली होती. पण मग त्याच्यानंतर चारही दोषींनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं होतं. आज सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल दिला आणि या चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली. या प्रकरणी जेव्हा न्यायाधीश या निकाल देताना त्यांनी असं म्हटलं, काही महत्त्वपूर्ण टिप्पण्या त्यांनी यावेळेला केल्या. त्यांनी त्यावेळेला म्हटलं की या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांचे जे गांभीर्य, गुन्ह्याचं गांभीर्य ते अतिशय तीव्र स्वरूपाचं आहे. त्यांनी आपली वासना शमवण्यासाठी अतिशय क्रूरपणे हिंसेचा वापर केला. हिंसक जे काही कृत्य होतं ते अतिशय हिंसक स्वरूपाचं होतं. त्यामुळे त्यांची जी काही पार्श्वभूमी आहे याच्याशी या केसचा जो निकाल देताना काही विचार घेतला जाणार नाही. त्यांच्या गुन्ह्याची तीव्रता अतिशय गंभीर आहे. धन्यवाद कुणाल. नक्कीच या निर्णयाचं स्वागत होते, देशभरात पण या निर्णयाचं स्वागत होतं. पण या प्रकरणी जे बचाव पक्षाचे वकील आहेत त्यांनी या संदर्भात काही महत्त्वाचं स्टेटमेंट केलं. आपल्यासोबत आहे रोहित. बचाव पक्षाच्या वकिलांनी काय सांगितलं हे आपल्याला सांगेल. रोहित. 4 आरोपींना त्यांची शिक्षा कायम ठेवली आहे न्यायालयाने. मात्र आरोपींचे जे वकील आहेत APC यांनी ही शिक्षा पूर्णपणे अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. समाजाला एखादा संदेश देण्यासाठी कोणालाही फाशी दिली जाऊ शकत नाही असं या आरोपींच्या वकिलांनी म्हटलं आहे. त्यामुळे आम्ही या न्यायालयाच्या पूर्ण निकालाची प्रत वाचून या प्रकरणात आम्ही पुन्हा फेरविचार याचिका दाखल करू असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी आरोपींच्या वकिलांनी गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वाचाही दाखला दिला आहे. तसंच कायद्यानुसार जी शिक्षा होते ती आरोपींच्या सुधारणेसाठी असते. त्यामुळे न्यायालयाने दिलेली शिक्षा योग्य नाही असं आरोपींच्या वकिलांनी म्हटलं आहे. आरोपींच्या वकिलांनी त्यांचे जे काही युक्तिवाद आहे तो न्यायालयात केला आहे आणि न्यायालयाबाहेरही त्यांनी या शिक्षेविरोधात आपली बाजू मांडलेली आहे. यानंतर आपण जाणार आहोत दुसऱ्या एका महत्त्वाच्या बातमीकडं. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांचा आणि एअर इंडियाचा विमानामध्ये जो काही वाद झाला होता त्या संदर्भात दुसरी एक महत्त्वाची बातमी येते ती आपल्याला सांगतोय मानस. काय बातमी आहे? नक्कीच. शिवसेना खासदार रवींद्र गायकवाडांनी जो गोंधळ घातला होता एअर इंडियाच्या विमानामध्ये तो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता त्याच्यानंतर एअर इंडियाने एक नो फ्लाय लिस्ट तयार केलेली आहे. विमान प्रवासादरम्यान किंवा विमानामध्ये जर कोणी गोंधळ घातला तर त्या प्रवाशाचा समावेश या नो फ्लाय लिस्टमध्ये करण्यात येणार आहे. 3 प्रकारच्या शिक्षा याच्यामध्ये आहेत. पहिल्या प्रकारामध्ये आक्षेपार्ह हावभाव जर कोणी केले असतील तर त्याला 3 महिने नो फ्लाय लिस्टमध्ये टाकता येईल. दुसऱ्या प्रकारामध्ये लैंगिक छळ, मारणे आणि ढकलणे हा प्रकार आहे. तिसऱ्या प्रकारच्या शिक्षेमध्ये जर एखाद्या माणसाने कोणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्याच्या फ्लाईट दरम्यान तर त्याला 2 वर्षापर्यंत नो फ्लाय लिस्टमध्ये टाकण्याची तरतूद आहे. 2 वर्ष त्या प्रवाशाला एअर इंडियाच्या विमानामधनं प्रवास करता येणार नाही. अर्थातच एकूणच विमान प्रवासादरम्यान काही आक्षेपार्ह वागणूक करणं प्रवाशांना यापुढे महागात पडू शकतं. नक्कीच. म्हणजे यापुढं एअर इंडियाच्या विमानातून तुम्ही जर का प्रवास करत असाल तर हे नियम पहिले लक्षात घ्या आणि त्याप्रमाणेच तुमची कृती तुम्ही विमानामध्ये ठेवा किंवा विमानामध्ये चढताना, विमानामध्ये उतरताना या गोष्टी कायम लक्षात ठेवा. नाहीतर तुम्हाला त्या विमानातनं परत कधीच प्रवास करता येणार नाही. यानंतर आपण जाणार आहोत राज्यातील आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडं. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं काही अपेक्षा केल्या आहेत. आपण ती काय बातमी आज जाणून घेणार आहोत. आपला सहकारी प्रशांत आपल्यासोबत आहे. प्रशांत, काय बातमी आहे? विश्वनाथ, आपल्या सर्वांनाच माहिती आहे सध्या राज्यात तुरीवरून मोठं रान पेटलेलं आहे. शेतकऱ्यांनी जी तूर पिकवलेली आहे आणि त्याची राज्य सरकारकडून खरेदी केली जात नाही आहे. वारंवार तारखा वाढवूनही जेवढी तूर उत्पादित केली गेलेली आहे ती राज्य सरकारकडून खरेदी केली गेली नाही आहे. तब्बल 20 लाख टन एवढी मोठ्या प्रमाणात यावर्षी तुरीचं उत्पादन झालेलं आहे. आणि हे असं सगळं असताना सर्व जे मंत्री आहेत, कृषी मंत्री आहेत, राज्याचे ते परदेश दौऱ्यावर आहेत, तर त्यांनी पुन्हा राज्यात यावं आणि या प्रश्नाकडे लक्ष द्यावं असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. खुद्द
मुख्यमंत्री आता जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी हे मान्य केलं आहे की 400 कोटींचा घोटाळा यामध्ये झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संपूर्ण तुरीच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी त्यांची मागणी केलेली आहे. तुरीचा प्रश्न खरंच गंभीर आहे. या प्रश्नावरनं विरोधकांनी रान उठवलं आहे आणि राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर हे काही आमदारांसह सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. ते नक्कीच आमचं हे बुलेटिन बघतील आणि त्याप्रमाणे त्यांची काय बाजू आहे तेही मांडतील. आपण यानंतर जाणार आहोत उत्तर प्रदेशातील एका बातमीकडे. उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुलायमसिंग यादव यांच्या पक्षाला पराभवाला सामोरं जायला लागलं होतं. या संदर्भात एक बातमी आपल्याकडे येते. ती बातमी सांगतोय नंदकुमार, काय बातमी? उत्तर प्रदेशात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. उत्तर प्रदेशची निवडणूक भाजपनं जिंकली. समाजवादी पक्षाचा सुपडा साफ झाला. मात्र समाजवादी पक्षात यादव कुटुंबात जी काही वर्चस्वाची लढाई आहे ती अद्यापही सुरूच आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव गट एकीकडं आणि दुसरीकडे शिवपाल यादव यांचा गट एकीकडे आहे. या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप अजूनही सुरूच आहेत. टीका प्रतिटीका होती आहे. त्याचवेळी शिवपाल यांनी आज महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे. समाजवादी सेक्युलर मोर्चा नावाचा पक्ष त्यांनी घोषणा केली आज आणि या पक्षाचा प्रमुख हे मुलायमसिंग यादव असतील. विशेष म्हणजे की हा जो अखिलेश गटाला रामगोपाल यादव यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे. उत्तर प्रदेशमध्ये जी यादवी सुरू होती ती यादवी या पुढील काळातही चालू राहील असं दिसते. यानंतर आपण जाणार आहोत मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसाठी आपल्यासोबत आहे मधुरा. मनोरंजन क्षेत्रातली काय महत्त्वाची बातमी आतापर्यंतची? आमिर खानचं चीनमध्ये एवढं मोठं फॅन फॉलोइंग आहे. म्हणजे त्याचा 3 इडियट्स असो, पीके असो, या दोन्ही सिनेमांना चीनमध्ये भरपूर प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता त्याचा दंगल सिनेमाही चीनमध्ये प्रदर्शित होतो आहे आणि सुमारे 9,000 स्क्रीन्सवरती हा सिनेमा चीनमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. पीकेने तर 100 कोटींची कमाई फक्त चीनमध्येच केलेली. मग त्यामुळे आता बाहुबली 2 जो 800 कोटींपेक्षाही जास्त त्याने जगभरात जी कमाई केली आहे त्याला आमिरचा दंगल तेवढंच टफ फाईट देणार की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच आमिर खान दंगलच्या प्रमोशनसाठी चीनमध्ये गेला होता. मनोरंजन क्षेत्रातली आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे जस्टिन बिबर याचा लाईव्ह कॉन्सर्ट पुढच्या आठवड्यात 10 मेला नवी मुंबईमध्ये होते. तर त्या संदर्भातील एक बातमी आपल्याला सांगते सायली, काय बातमी? जस्टिन बिबरचा जो पर्पज वर्ल्ड टूर ही जी टूर आहे तो भारत दौऱ्यावर येतो आहे. 10 मेला लाईव्ह कॉन्सर्ट आहे आणि मुख्य म्हणजे या कॉन्सर्टच्या ज्या तिकीट्स आहेत त्या EMIवर उपलब्ध होणार आहेत आणि या तिकिटांसाठी कमीत कमी 5,040 आणि जास्तीत जास्त 15,400 रुपयांवर हे तिकिटींचं दर गेलं आहे. क्रिकेट सामन्यांमध्ये जसे वेगवेगळे स्टँड असतात बसण्यासाठी त्याप्रमाणेच या कॉन्सर्टमध्येही स्टँड आहेत. GA2, GA त्यानंतर प्रीमियम असे विविध स्टँड उपलब्ध करून दिलेत बसण्यासाठी आणि त्यानंतर बऱ्याच या स्टँडमधून जस्टिनचा हा लाईव्ह परफॉर्मन्स प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. आणि मुख्य म्हणजे या परफॉर्मन्स दरम्यान जस्टिनच्या या कार्यक्रमाला 100 वंचित मुलं येणार आहेत. त्यासोबतच एक चाहता आहे ज्याला खुद्द जस्टिनने 75,000चं तिकीट देऊ केलं आहे. तोसुद्धा या कार्यक्रमाचा भाग होणार आहे. त्यामुळे एकंदर सध्या भारतातही पॉपस्टार जस्टिन बिबरच्या नावाची उत्सुकता पाहायला मिळते आणि एका अर्थाने भारतामध्येही हे पॉप कल्चर कुठेतरी चांगलंच तग धरतं आहे हे पाहायला मिळतं. नक्कीच पॉप कल्चरही EMIवर असं आपण आता बघू शकता. कारण EMIवर प्रत्येक गोष्ट EMIवर घेण्याची भारतीय संस्कृतीच आहे. आपले अनेक मध्यमवर्गीय लोक हे वेगवेगळ्या गोष्टी वस्तू ह्या EMIवर घेत असतात. तर तुम्ही EMIवरती आता जस्टिन बिबरचा कार्यक्रम लाईव्ह कॉन्सर्टही बघू शकता. यानंतर एक इंटरेस्टिंग बातमीकडे आपण वळणार आहोत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी दारूबंदी लागू केली होती. या दारूबंदी संदर्भात एक नवीनच माहिती आणि उलगडा समोर आलेला आहे. हे काय आहे ही माहिती आपल्याला सांगतोय आपला सहकारी मोरेश, काय माहिती? नितीश कुमार यांनी बिहारमध्ये दारूबंदीचा निर्णय लागू केला होता आणि त्याच्यानंतर खरं तर या निर्णयाची अंमलबजावणी अतिशय योग्यरित्या करण्यात आली. ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले, गुत्ते बंद करण्यात आले, दारू ही मोठ्या प्रमाणावरती जप्त देखील करण्यात आली. पण ही मोठ्या प्रमाणात जप्त केलेल्या दारूचं नेमकं काय झालं ही नेमकी अशी अडचण निर्माण झाली आणि त्यानंतर या दारूचं पुढे काय झालं हा प्रश्न निर्माण झाला आणि पोलीस यामध्ये यांना उत्तर देणं हे खरं तर गरजेचं होतं पोलिसांनी या बाबतीत. परंतु पोलिसांनी या बाबतीत जे काही उत्तर दिले आणि ज्या काही थापा मारल्या तर त्याही आपणही डोक्याला हात लावून बसू अशी परिस्थिती आहे. कारण की पोलिसांनी या बाबतीत असं सांगितलं आहे की जप्त केलेली दारू ही चक्क काही बाटल्या आम्ही नष्ट केल्यात तर काही या
उंदरांनी फस्त केल्यात असं त्यांनी एक उत्तर पोलिसांनी यांना दिलं. आणि म्हणजे या संदर्भातील ही जी काही बातमी आहे त्यातून ऐकावं ते नवलच असं एक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच ऐकावं ते नवल अशीच ही बातमी आहे. तर ह्या होत्या आत्तापर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या. गेल्या काही दिवसांपासून आम्ही हे बुलेटिन दुपारी 4च्या सुमारास आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. तुम्ही हे बुलेटिन बघताय, तुम्हाला हे बुलेटिन कसं वाटते, तुम्हाला या बुलेटिनमध्ये अजून काही वेगळे बदल सुचवायचे आहेत का ते तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आमचा ईमेल ॲड्रेस आहे प्रतिक्रिया@expressindia.com किंवा तुम्ही आमच्या फेसबुक पेजला लाईक करू शकता, तिथेही तुम्ही कमेंट करू शकता. तुम्ही लोकसत्ता लाईव्हच्या ट्विटर हँडलला फॉलो करून तिथेही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. देश विदेश राज्यातील अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा लोकसत्ता.com.